तर बघा शेतकरी मित्रांनो, फार महत्त्वाची बातमी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यात ओला दुष्काळ। मराठवाड्यामध्ये 129 मंडळात रेकॉर्ड ब्रेक अतिवृष्टी झालेली आहे। सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यांमध्ये हाहाकार झालेला आहे। 70 लाख एकरांवरील पिकांचा चिखल झालेला आहे। बांधावर आसवांचा महापूर आलेला आहे। तर सरकार धावून येईल अशी आशा शेतकऱ्यांची आहे। राज्यातील मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे। सततच्या पावसामुळे नद्यांना पूर आले असून शेतात, घरात पुराचे पाणी शिरले आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून हाती आलेले पिके मातीमोल झाली आहेत। भर पावसात उभे गाव ओस झाले अशी स्थिती राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पाहायला मिळते आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यामुळे जोर धरू लागली आहे। नद्यांना पूर आल्याने शेती, घरे, जनावरे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरल्याने घरांचे आणि व्यवसायांचेही मोठे नुकसान झाले आहे। डोळ्यात देखत शेतांमधील पिकांचे होत्याचे नव्हते झाल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत। गंगामाई पाहुणी आली, घरट्यात गेली राहून अशी अवस्था झालेल्या शेतकऱ्यांच्या कणाक याही बिकट स्थितीत ताठ राहावा यासाठी राज्य सरकारने तातडीने त्यांना मदत देऊन जगण्याची उभारी द्यावी अशी मागणी होत आहे। मायबाप सरकार माझं कसं होणार, माझं कुटुंब काय खाणार असा हंबरडा गुंजरगा येथील क्रांती जीवन शिंदे या वृद्ध महिलेने फोडलेला आहे। महापुरात ज्यांच्या जनावरांसह सर्वस्व वाहून गेले, हताश होऊन त्यांनी तेरणा नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र गावातील काही युवकांच्या तत्परतेमुळे आजीबाईचा जीव वाचला। तेरणा नदीच्या पुराचे पाणी शेतात व घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे। कांताबाईच्या शेळ्या, म्हशी, कोंबड्या वाहून गेल्या, शेती पाण्याखाली गेली, कुटुंबाचा उदरनिर्वाह कोलमडला, यातून बाहेर पडता येणार नाही या नैराश्यातून त्यांनी थेट नदीकडे धाव घेतली। पीक आठू डोळ्यातील पाणी वाहायचे थांबेना। यंदा पाऊस काळ चांगला आहे म्हणून ऐकलं होतं, त्यामुळे हिम्मत करून बँकेचे कर्ज काढले, कांदा लावला, द्राक्षेही चांगले पैसे देईन वाटले, मात्र एकाच पावसाने आमच्या स्वप्नाचा चुरडा केला। रानात नीट मातीही शिल्लक राहिली नाही। पावसापूर्वी जोमाने डोलणारे पीक आठू डोळ्यातील पाणी वाहायचे थांबेना अशा शब्दात चिंचपूर ढगे, जिल्हा धाराशिव येथील शेतकरी चंद्रकांत रामभाऊ मोरे यांनी आपली व्यथा मांडलेली आहे। वानगंगा नदीच्या पुरात त्यांची 3 एकर 30 गुंठे शेती खरडून वाहून गेली। त्यांची 1 एकर द्राक्ष बाग, अर्धा एकर कांदा, 2 एकर 10 गुंठे सोयाबीन पूर्णतः नष्ट झाले। मोरे यांच्यावर 1,25,000 रुपयेचे बँकेचे कर्जही आहे। तर बघा यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री काय म्हणतात। पुरामुळे जमीन खरडून गेल्याच्या तक्रारीवर सरकार सकारात्मकपणे मदत करेल। शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही। काही भागात अजूनही पाणी ओसरलेले नसल्याने स्थलांतरित नागरिकांना घरी परतता येत नाही, त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था सरकार पुरवत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। आणि कुठे काय घडले बघा। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह पालकमंत्री पूरग्रस्त भागांचा दौरा करणार। मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यात भीषण पूरस्थिती आहे। जळगाव जिल्ह्यात 786 घरांची पडझड, 16 मंडळात अतिवृष्टी, 60 जनावरे ठार। सोलापुरात सीना नदीच्या पुरामुळे करमाळ्यातील 7 गावांचा संपर्क तुटलेला आहे। शुक्रवारपासून 3 दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाज। तर या पद्धतीची पूरग्रस्त
स्थिती ही मराठवाड्यामध्ये झालेली आहे। मोठा ओला दुष्काळ त्या ठिकाणी पडलेला आहे आणि शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। तर राज्य सरकार जे आहे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्कीच त्यांना मदत करेल अशी आशा बाळगतो। तर या पद्धतीची नवीन माहिती आपल्या चॅनलवर नेहमी येत असते मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवीन माहिती तुम्हाला मिळत राहील आणि हीच कामाची माहिती इतर शेतकरी लोकांना शेअर करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।